नमस्कार. मागील भागासाठी चॅनलला भेट द्या. तर आता आपण पुढील स्टोरीला सुरुवात करू. सुधा रिचाच्या बेडजवळ बसून होती. रिचाला जाग येत होती. ती झोप आणि जाग याच्या सीमारेषेवर होती. थोडी हालचाल सुरू झाली होती आणि एकदम जोरात किंचाळून तिने डोळे उघडले. त्या अर्धवट गुंगीत तिला स्वप्न पडलं असावं. समोर सुधा दिसताच तिने सुधाला मिठी मारली आणि ती रडायला लागली. तिला जवळ घेत प्रेमाने थोपटत सुधा म्हणाली, शांत हो बाळा, शांत हो. अजिबात घाबरू नकोस. मावशी, रिचाने हंबरडा फोडला. हे बघ रिचा, तू आधी शांत हो. तू आता अगदी सुरक्षित आहेस. तुला कोणी हातही लावू शकत नाही, समजतंय ना? जे घडलंय ते घडलं. ते विसरायचं. तो एक अपघात होता. हातपाय न मोडता, डोकं न फुटता आपण सही सलामत आहोत ही गोष्ट फक्त ध्यानात ठेव. शांतपणे तिला थोपटत एकेका शब्दावर जोर देत खंबीर आवाजात सुधा रिचाची समजूत घालत होती. हळूहळू रिचा शांत होत गेली. मी घाण झालंय, मला मरायचंय, ही वाक्य ती अजूनही मध्येच बोलायची. पण सुधा न कंटाळता न थकता तिला समजावत होती. मी शाळेत जाणार नाही, इतर मुली मला काय म्हणतील, या तिच्या प्रश्नावर सुधाने म्हटलं, काय म्हणतील? त्यांना काही म्हणायची संधी आपण द्यायचीच नाही. जितकी घाबरशील तितके लोक तुला घाबरवतील. धीटपणे डोळ्याला डोळा देऊन उभी राहशील तर ते तुला घाबरतील. पण माझं चुकलंच. मी एकटीने फिरायला जायला नको होतं. पण समजा एकटी गेलीस तर त्याचं आता वाईट नको वाटून घेऊस. असे अपघात घडतातच ग. तेवढ्यात चेकअपसाठी लेडी डॉक्टर आली. मला मरायचे डॉक्टर. रिचा पुन्हा रडायला लागली. अगं एवढी शूर मुलगी तू, किती निर्धाराने झगडली आहेस. तुझ्या शरीरावरच्या जखमा सांगतायत तुझं शौर्य. तुला लाज वाटावी असं काहीच घडलेलं नाहीये, डॉक्टरने तिला म्हटलं. त्यांनी सुधाला म्हटलं, तिला अजून विश्रांतीची गरज आहे. तिला थोडं खायला घाला, मग पुन्हा एक झोपेचं इंजेक्शन द्यावं लागेल. हळूहळू सगळं ठीक होईल. गरज पडल्यास मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेऊ. डॉक्टरांनी नर्सला गरम दूध व बिस्किट आणायला सांगितली. त्यानंतर रिचाला इंजेक्शन देऊन झोपवण्यात आलं. नर्सिंग होममधून घरी आल्यावर सुधा सोफ्यावरच आडवी झाली. इतकी ती दमली होती. शरीर थकलं होतं. डोळ्यापुढे मात्र 50 वर्षापूर्वीचा प्रसंग उभा होता. 12-13 वर्षाच्या सुधाच्या आयुष्यातही असाच प्रसंग घडला होता. खूप उत्साह आणि आनंदात ती मावस बहिणीकडे लग्नाला गेली होती. रात्री उशिरापर्यंत लक्ष्मीपूजन वगैरे विधी चालू होते. तिला झोप येत होती, म्हणून आईने तिला त्यांचं सामान असलेल्या खोलीत झोपायला घेऊन आली. तिला झोपून आई पुन्हा मांडवात गेली. रात्री कधीतरी सुधाला घुसमटल्यासारखं झालं आणि जाग आली. तिच्या अंगावर कोणीतरी होतं. तिने ओरडू नये म्हणून तिचं तोंड दाबून ठेवलं होतं. ती सुटायला धडपडत होती, पण तिची धडपड निष्प्रभ ठरली. खूप त्रास होत होता. सगळं शरीर लचके तोडल्यासारखं दुखत होतं. अर्धबेशुद्ध अवस्थेत ती कणत होती, रडत होती. मग झोप लागली किंवा शुद्ध हरपली. जाग आली तेव्हा आई कपाळाला हात लावून शेजारी बसलेली दिसली. आईला मिठी मारून ती जोराने रडणार. तेवढ्यात आईने तिच्या तोंडावर आपला हाताचा तळवा दाबून तिचा आवाज व आपलं रडू दाबलं. सकाळी नवरी मुलगी व वराडाची पाठवणी झाल्यावर आईने बहिणीला विश्वासात घेऊन सगळं सांगितलं. बहिणीने स्वतःच्या थोबाडीत मारून घेतलं, कारण संशयाचा काटा मावशीच्या नंदेच्या मुलाकडे इंगित करत होता. मावशीने अक्षरशः आईचे पाया धरले. कृपा करून विषय वाढवू नकोस. पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. अळीमिळी गुपची, कुणाला काही कळणार नाही. आपल्या घरी परत आलेली सुद्धा फार बदलली होती. तिच्या चेहऱ्यावरचा तजेला आणि हसू मावळलं होतं. ती सदैव घाबरलेली असायची. बाबांना, दादाला हा बदल खूप खटकला होता, पण सुधाने अक्षराने त्यांना काही कळू दिलं नाही.
सुधाच्या ताईने मात्र आईचा पिच्छाच पुरवला हो तेव्हा आईने तिथे घडलेला प्रसंग सांगितला. सुधा त्यावेळी आंघोळ करत होती आणि बाजारात गेलेले बाबा आणि दादा घरी परतले आहेत हे आईला कळलं नव्हतं. त्यामुळे इतके दिवस कळू न दिलेलं सत्य आता घरात सगळ्यांना कळलं होतं. प्रत्येकजण हळवळला आणि सुधाला आधार देण्यासाठी खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा राहिला. बलात्कार एका स्त्रीवर होतो, पण मानसिकदृष्ट्या त्या घृणित कृत्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. सुधाने बाहेरच्या जगाशी जणू संबंधच तोडले होते, पण ती अभ्यासात फार बुडाली होती. 10वी 12वी BSc ऑनर्स MSc फिजिक्स प्रत्येक वर्षी तिने मेरिट लिस्ट घेतली. BSc व MScला तर प्रथम क्रमांक व सुवर्णपदकही मिळवलं. इतके मार्क मिळवायचे तर झोकून देऊन अभ्यास करावाच लागतो. सोशल रिलेशनमध्ये वेळ घालवून असं मेडल मिळत नाही असं आता लोकच बोलत होते. युनिव्हर्सिटीत तिला नोकरीही मिळाली. इतक्या वर्षात आता सुद्धा सावरली. तिचा आत्मविश्वास वाढला, पण अजूनही लग्नाला ती नाकारच देत होती. दादा व ताईच्या लग्नात करवली म्हणून कौतुक करून घेतलं, तरी एरवी कोणाच्याही लग्नाला ती कधी गेली नाही. बाबांचे खास मित्र घनश्याम काकांचा मुलगा लग्नाचा होता. सुधासाठी सर्वार्थाने योग्य होता. बाबांनी डोळ्यात पाणी आणून तिला विनवलं. अक्षरशः तिच्या पाया पडले आणि सुधा हेलावली. लग्नाला कबूल झाली. खूप थाटात लग्न झालं, पण लग्नानंतरही कित्येक वर्ष तिला मूल झालं नाही. रवीने साधा स्पर्श केला तरी ती थरथर कापायची. भीतीने पांढरी फटक व्हायची. रवी खरोखर समजूतदार व थोर मनाचा. त्याने तिला समजून घेतलं. तिच्या आईवडिलांशी तो एकांतात बोलला. मानसोपचार सुरू झाले. त्याच्या जोडीने औषधोपचारही सुरू झाले. तर मित्रांनो, पुढील भाग नक्की बघा आणि स्टोरी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.